नमस्कार सगळ्यांना, मी मनीषा परत एकदा नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी शेअर करते बिर्याणीची रेसिपी। इथं आम्ही 2 किलो राईस घेतलेला, म्हणजे 2 किलो बासमती तांदूळ आणि 1.5 किलो चिकन घेतलेलं। त्याच्यासाठी इथं आम्ही चिकन व्यवस्थित वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकन इथं मॅरिनेशनसाठी ठेवायचं। मॅरिनेशन करण्यासाठी चिकनला पहिल्यांदा हळद, मीठ, गरम मसाला, धने पावडर, नंतर जे आपलं लाल तिखट असते ते, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं दही असं इथं वापरलेलं आहे। इथं थोडंसं मी लाल तिखट पण घालते, कमी जास्त तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करून घेऊ शकता। आणि एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचं व्यवस्थित। आणि नंतर ते जे आपण लिंबू वगैरे दही चिकनला लावून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं हलवून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चिकन एक कमीत कमी अर्धा ते 1 तासभर मॅरिनेशनसाठी ठेवायचं। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं। आता इथं मी 2 किलो बिर्याणी म्हणजे 2 किलो बिर्याणीला 2 किलोच कांदा वापरलेला आहे। जेवढा आपण तांदूळ घेतो तेवढा कांदा वापरायचा, म्हणजे बिर्याणीला टेस्ट छान येते। इथं आम्ही चुलीवरती बिर्याणी बनवत होतो, तर इथं मी व्यवस्थित कांदा वगैरे तळून घेतलेला आहे। आता इथं मी तांदूळ व्यवस्थित धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला होता आणि नंतर इथं पाणी त्याचं ठेवलेलं होतं ते उकळण्यासाठी। आता तांदूळ वगैरे आपला सगळा शिजून झालेला आहे। तर इथं आम्ही कांदा, टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि जे आपण मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं होतं ते सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं ते हलवून एक थोडा वेळ त्याला म्हणजे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। हार्डली 15 ते 20 मिनटात ते शिजून जातं। आता इथं बघू शकताय तुम्ही व्यवस्थित असं शिजलेलं आहे। थोडंसं आम्ही ग्रेव्ही म्हणजे थोडंसं ते सुकं झालेलं म्हणून वरतून जे आपण तांदूळ शिजवलेलं होतं त्याचं पाणी व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून भात एकदम असा हे होणार नाही, खालून चिटकला जाणार नाही। आता इथं बघू शकता तुम्ही आम्ही तांदूळ वगैरे टाकून घेतलेला आहे। आता कलर नव्हता माझ्याकडे म्हणून मी एकच होता तो कलर टाकून घेतलेला आहे आणि वरतून जो आपण तळलेला कांदा होता तो टाकून घ्यायचा। व्यवस्थित असा कांदा चौबाजूनी पसरला पाहिजे तो टाकून घ्यायचा। नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे बिर्याणी अजून पण नाही तयार झालेली, व्यवस्थित पहिला त्याला झाकून घ्यायचं। तूप सगळ्यात महत्त्वाचं, तूप व्यवस्थित असं जेवढं जास्त तूप तेवढी जास्त बिर्याणीला आपल्या टेस्ट येते। व्यवस्थित असं तूप चौबाजूनी सोडून घ्यायचं आणि नंतर ते तूप सोडून झालं की व्यवस्थित असं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एकदम जाड असं काहीतरी त्याच्यावरती ठेवायचं, जेणेकरून त्याच्यातली वाफ बाहेर जाणार नाही। इथं बघू शकता मी आरावरती ठेवलेलं आहे पातेलं आणि इथं आपली बिर्याणी तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या तुम्ही पण बिर्याणी खायला। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।